श्रोते हो नमस्कार. ज्ञानेश्वरी अध्यायातील आजच्या भागात आपण 39च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान, परी अगात भले गहना हृदय यांचे, वरी अमृत ही विटे की काळवंशी वज्र ही फुटे, परी मनोधर्मो ना लोटे विकार विलाही, स्नेहा लागी माय म्हणपी ते कीर होय, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणीया, हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निर्वधी. अर्जुन म्हणे हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांग पायथे घातू चित्त येईल, ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे, ते मनान ये आघवे जीवितेसी, हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सधर, ते असतू एथवर भिक्षा मागता भली, ना तरी देश त्यागे जाईजे का गीर कंदर सेविजे, परी शास्त्र नाताना धरिजे यावरी, देवा नवनिशातीशरी वावरोनी यांच्या जिव्हारी, भोग गिवसावे रुधरी बुडाले जे, ते काढोनी काय किजती लिप्त केवी सेविजती, मझ नये उपपती याची लागी, ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी, परी ते मनानेची मुरारी ऐकोनिया, हे जाणोनी पार्थू बिहाला मग पुनरपी बोलू लागला, म्हणे देवा का चित्त या बोला देतीचे ना. या ओव्यांचे वर्णन करताना माहुली म्हणतात, हे आकाश अमर्याद आहे खरे, त्याचेही मोजमाप होईल, पण ज्यांचे हृदय अत्यंत गहन व खोल आहे, एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवंशात वज्रही भंगेल, परंतु द्रोणाचार्यांच्या मनात विकार निर्माण होणे केवळ अशक्यच आहे. ममता आईनेच करावी असे म्हणतात ते खरे आहे, परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ही तर मूर्तिमंत आहे. अर्जुन म्हणाला, द्रोणाचार्य म्हणजे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भंडार व विद्येचा अमर्याद सागर आहेत. इतके मोठेपणा असूनही त्यांची आमच्यावर कृपा आहे. या स्थितीत यांना मारावे ही कल्पना तरी मनात आणता येईल का? अशांना युद्धात मारावे आणि मग राज्यसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट प्राणावर बेतली तरी मनात येणार नाही. यांना मारून राज्यसुख भोगणे हे अत्यंत कठीण आहे. राज्यसुख भोगणेच काय, याहूनही अधिक श्रेष्ठ भोग मिळाले तरी ते आम्हाला द्रोणाचार्यासारख्यांची हत्या करून नको, यापेक्षा भीक मागितलेली बरी, अथवा देहत्याग करावा किंवा गिरीकंदरी राहावे, पण यांच्यावर आता शस्त्र धरू नये. देवा, तीक्ष्ण बाणांनी यांच्या मर्मावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले भोग कवटाळायचे, ते मिळवून तरी काय करायचे? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसे करावे? याकरिता तुझा युक्तिवाद मला पटत नाही. त्यावेळी कृष्णा ऐक असे अर्जुन म्हणाला, परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटले नाही. हे जाणून अर्जुन घाबरला आणि पुन्हा बोलू लागला,
तो म्हणाला, देवा, या माझ्या बोलण्याकडे का बरं लक्ष देत नाहीस? एरवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारुनी बोलिलो येथे. परिनिके काय या परते, ते तुम्ही जाना. पै विरू जयासी ऐकिजे, आणि या बोलीची प्राण सांडिजे. ते एथ संग्राम व्याजे उभे आहाती. आता ऐसियाती वधावे, का अभ्यरुनिया निघावे. या दोही माझी बरवे, ते नेनो आम्ही. आम्हा काय उचित, ते पाहता न स्फुरे येथ. जे मोहे येणे चित्त, व्याकुळ माझे. तिमिरा वरद्ध जैसे, दृष्टीचे तेज भ्रंशे. मग पासीच असताना दिसे, वस्तू जात. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासले. आता काय हित आपुले, तेही नेने. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्व आघवे, आम्हासी तू गुरु बंधू पिता. तू आमुची इष्ट देवता, तुची सदा रक्षता. आपादी आमुते. अर्जुन म्हणतो, जे मला वाटले ते मी इथे स्पष्ट बोललो, परंतु यांच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राणत्याग करावा, ते इथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. आता अशांना मारावे की युद्ध सोडून निघून जावे, या दोन्हीतील काय करावे हे आम्हाला समजत नाही. आम्ही काय करणे योग्य आहे हे विचार करूनही सुचत नाही. कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे. डोळ्याला अंधारी आली आहे, म्हणजे पुढचे काहीच दिसत नाही. मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही. देवा, तसे मला झाले आहे, कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. म्हणून तू विचार करून आम्हाला सांग, कारण आमचा सखा, आमचे सर्व काही तूच आहेस. तूच आमचा गुरु, बंधू, पिता, इष्ट देवता, संकटमयी नेहमी आमचे रक्षण करणारा तूच आहेस. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 59व्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करते. ओम नमो ज्ञानेश्वरा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.